Hello everyone. So today we are going to start with a new topic, that is drawbacks of Rutherford's model of an atom. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं काय काय बघितलं होतं की आयसोटोप्स म्हणजे काय, त्याच्यानंतर आयसोटोन्स म्हणजे काय आणि आयसोबार्स म्हणजे काय, ह्या तीनही गोष्टी आपण बघितल्या होत्या. तुम्हाला जो काही सिलेबस आहे ह्या संडेच्या MCQच्या साठी तर 12-13 क्वेश्चन्स स्ट्रक्चर ऑफ ॲटम्सवरचे असतील, ज्याच्यामध्ये आयसोटोन्स, आयसोबार्स आणि आयसोटोप्स हे तीनही टॉपिक्स इन्क्लूड असतील. ह्याच्यासोबतच ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे फाइंड आउट करतो, ह्यासारखे क्वेश्चन्स त्या एक्झाममध्ये असणार आहेत. आज आपल्याला बघायचं आहे की रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल होतं त्याचे ड्रॉबॅक्स काय होते. सगळ्यात सुरुवातीला रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल जे होतं ते कुठल्या एक्सपेरिमेंटवर बेस्ड होतं, सांगता येईल का? त्यांनी कुठला एक्सपेरिमेंट केला होता? रुदरफोर्डने कुठला एक्सपेरिमेंट केला होता? एनी वन ऑफ यू? Scattering experiment. येस, करेक्ट. स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. कुठला स्कॅटरिंग? अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला होता. सो आपण थोडंसं रिवाइज करूयात. ड्रॉबॅक बघायच्या आधी अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटवरून कन्क्ल्युजन काय आलं होतं, की व्हॉट इज द कन्क्ल्युजन? कन्क्ल्युजन हे आलं होतं की सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि ॲटमचा बराचसा बाकीचा जो काही स्पेस असणार आहे, हा बाकीचा स्पेस कसा असणार आहे तर एम्प्टी असणार आहे. कशावरून हे कन्क्ल्युजन काढलं होतं? कारण अल्फा पार्टिकल्स हे काय होत होते, ह्या एम्प्टी स्पेसमधून ट्रॅव्हल करत होते आणि पाठीमागे जी फ्लोरोसंटची स्क्रीन लावली होती ती स्क्रीन ग्लो होत होती. एक असा पार्टिकल होता की जो काय होत होता, रिव्हर्स येत होता. का बरं रिव्हर्स येत होता? कारण मग सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज होता, न्यूक्लियस सेंटरला होता. अल्फा पार्टिकल्सवर पण कुठले चार्ज असतात तर पॉझिटिव्ह चार्ज असतो अल्फा पार्टिकलवर. अल्फा पार्टिकल इज विथ पॉझिटिव्ह चार्ज, न्यूक्लियसमध्ये पण पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हचं काय होईल? पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह तिथे रिपल्शन क्रिएट होईल आणि त्या रिपल्शनमुळे सेंटरमधून अल्फा पार्टिकल पास होणार नाही आहे. बट बाकीचा स्पेस जो आहे तो स्पेस एम्प्टी असल्यामुळे बाकीच्या स्पेसमधून काय होतं, ते अल्फा पार्टिकल्स पास होत आहेत. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू द कन्क्ल्युजन ऑफ रुदरफोर्ड्स मॉडेल, सेंटरला न्यूक्लियस आहे आणि ॲटमचा बाकीचा जो काही स्पेस आहे तो एम्प्टी आहे. ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतात ते अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे बघा, आता आपण त्याच्या ड्रॉबॅक्सकडे वळतोय. रुदरफोर्डने काय सांगितलं की एक मिनिट. रुदरफोर्डने काय सांगितलं की सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्या पॉझिटिव्ह चार्जमध्ये प्रोटॉन्स असणार आहेत, न्यूट्रॉन्स सुद्धा असणार आहेत आणि त्याला टुगेदरली आपण न्यूक्लियस किंवा न्यूक्लिऑन्स म्हणतो. आणि ह्या पॉझिटिव्ह चार्जच्या किंवा ह्या न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर पाथ आहे आणि त्या सर्क्युलर पाथमध्ये काय होतात ते तर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात ते. आता ॲक्च्युली ते सर्क्युलर पाथ असे ड्रॉ नाही करता येते. I will show you one diagram. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? बघा, इथे तुम्हाला एक इमेज दिसत असेल. ठीक आहे. ह्या इमेजमध्ये
आता ह्या इमेजमध्ये इथे जो काही सेंटर आहे, ह्या सेंटरला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लियस कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन्स. आणि ह्या सेंटरच्या भोवती काय आहेत, तर एक असे सर्क्युलर पाथ आहेत आणि ह्या सर्क्युलर पाथमध्ये काय होतोय, तर इलेक्ट्रॉन काय होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे. आता रुदरफोर्डने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये फिरेल, पण इलेक्ट्रॉन्सच्या एनर्जीबद्दल किंवा त्या सर्क्युलर पाथच्या एनर्जीबद्दल रुदरफोर्डने काहीच सांगितलं नाही. म्हणजेच त्यांनी फक्त एवढं सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज सेंटरला आहे आणि सेंटरला असा सर्क्युलर पाथ आहे ज्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. त्याच्यानंतर मॅक्सवेल सायंटिस्ट आले आणि मॅक्सवेल सायंटिस्टने सांगितलं जर इलेक्ट्रॉन एक चार्ज पार्टिकल आहे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि असा चार्ज पार्टिकल जर कंटिन्युअसली सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होत राहिला तर तो सर्क्युलर पाथमध्ये फिरता फिरता काय होणार आहे, ॲक्सेलरेट होणार आहे. आणि जर इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट झाला तर ॲक्सेलरेट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन काय होणार आहे, तो त्याची एनर्जी लूज करणार आहे. आणि इलेक्ट्रॉननी जर एनर्जी लूज केली तर तो ॲट द एंड कुठे जाणार आहे, तर न्यूक्लियसमध्ये जाईल. आणि इलेक्ट्रॉन्स जर न्यूक्लियसमध्ये गेले तर ॲटम काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे. ॲटम काय होईल, डिस्ट्रॉय होईल. म्हणजेच रुदरफोर्डचं जे मॉडेल काय सांगतंय की न्यूक्लियस सेंटरला आहे, दॅट इज करेक्ट. आता हे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे ॲटमचं. रुदरफोर्डच्या ॲटमचं स्ट्रक्चर नाही आहे, पण हे ॲक्च्युअल ॲटम आहे. तर इथे सेंटर आहे. पण आता रुदरफोर्ड काय म्हणत होता, ह्या सेंटरवर न्यूक्लियस ह्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होईल आणि रिव्हॉल्व होता होता तो काय होणार आहे, सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होता होता तो न्यूक्लियसच्या जवळ जाईल आणि न्यूक्लियसमध्ये फॉल डाऊन होईल. आणि त्याच्यामुळे रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे, रुदरफोर्डचं मॉडेल ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करत नाही. ॲटम तर स्टेबल आहेत, ॲटम स्टेबल आहे म्हटल्यावर ते डिस्ट्रॉय नाही व्हायला पाहिजे. स्टेबल ॲटम डिस्ट्रॉय होईल का, तर स्टेबल ॲटम डिस्ट्रॉय होणार नाही. जर आपण रुदरफोर्डची कन्सेप्ट वापरली तर रुदरफोर्डच्या कन्सेप्टनुसार ॲटम काय होतोय, इनस्टेबल राहतोय. ॲटमची स्टेबिलिटी रुदरफोर्ड एक्सप्लेन करत नाही आहे. रुदरफोर्ड एवढंच सांगतोय की इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होईल. पण मॅक्सवेलचं म्हणणं आहे जर इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व झाला, एखादा चार्ज पार्टिकल जर एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होत असेल तर रिव्हॉल्व होता 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 त्याला ॲक्सेलरेशन येणार आहे आणि इलेक्ट्रॉन जर ॲक्सेलरेट झाला तर हळूहळू तो त्याची एनर्जी लूज करेल, एनर्जी लूज करेल आणि तो न्यूक्लियसमध्ये जाईल. आणि जर इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये गेले तर ॲटम्स डिस्ट्रॉय होऊन जातील. मग तू हे आम्हाला सांग की तुझ्या मॉडेलनुसार ॲटम स्टेबल कसा असणार आहे. ॲटम तर स्टेबल आहे. मग रुदरफोर्डनी काय करू शकला नाही, रुदरफोर्ड डज नॉट एक्सप्लेन, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल काय एक्सप्लेन नाही करू शकलं, ॲटमची स्टेबिलिटी एक्सप्लेन करू शकलं नाही. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल cannot explain stability of an atom. ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकले नाही. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल कॅन नॉट एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ ॲन ॲटम. हे झालं पहिलं ड्रॉबॅक. सेकंड ड्रॉबॅक काय आहे की सायंटिस्ट लोक बोलले की जसं तू सांगतोय की न्यूक्लियसच्या अराउंड काय होतं, ते इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतात ते. मग ह्या इलेक्ट्रॉन्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, न्यूक्लियसपासून ते किती दूर असणार आहेत, न्यूक्लियसपासून त्यांचा जो सर्क्युलर पाथ असणार आहे तो न्यूक्लियसच्या जवळ असणार आहे का न्यूक्लियसच्या लांब असणार आहे, इलेक्ट्रॉन्सचा सर्क्युलर पाथ कोणता असेल, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे, ह्याचे काहीच एक्सप्लेनेशन रुदरफोर्ड देऊ शकला नाही. म्हणजेच त्याचं फक्त म्हणणं एवढं होतं, न्यूक्लियस सेंटरला आहे, न्यूक्लियस भोवती ॲटम्स फिरतात ते सर्क्युलर पाथमध्ये, पण ते कसे फिरतात ते, त्यांची रेडियस किती असेल त्या सर्क्युलर पाथची, त्या सर्क्युलर पाथची एनर्जी किती असणार आहे, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे त्या सर्क्युलर पाथमध्ये, एका सर्क्युलर पाथमध्ये मग एकच इलेक्ट्रॉन असतो का अजून वेगवेगळे किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात, ह्याच्याबद्दल काहीच एक्सप्लेनेशन रुदरफोर्ड देऊ शकला नाही. मग आपण सेकंड ड्रॉबॅक काय लिहितो, हिज मॉडेल
his atomic model does not describe distribution of electrons around the nucleus and their energies म्हणजेच इलेक्ट्रॉन्सची डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे अराउंड द न्यूक्लियस आणि त्यांची एनर्जी किती असणार आहे. ठीक आहे, कारण जर हा चार्ज पार्टिकल आहे, त्या चार्ज पार्टिकलला मास आहे, तो सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतोय, म्हणजेच त्याला व्हेलॉसिटी असणार आहे. मग त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे किंवा त्या एनर्जीजबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे रुदरफोर्डने. सो हे 2 ड्रॉबॅक्स होते, म्हणून आपण रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. पहिलं ड्रॉबॅक, हिज मॉडेल कॅन नॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲन ॲटम, आणि दुसरं मॉडेल, ह्याच्या मॉडेलने इलेक्ट्रॉन्सबद्दल काहीच सांगितलं नाही आहे, इलेक्ट्रॉनच्या डिस्ट्रीब्युशनबद्दल काही सांगितलं नाही आहे आणि त्यांच्या एनर्जीजबद्दल पण काही सांगितलेलं नाही आहे. म्हणून बाकी अदर सायंटिस्ट लोकांनी रुदरफोर्डचं मॉडेल पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. मग रुदरफोर्डच्या मॉडेलमधला चांगला पॉईंट कुठला होता, काय त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, कुठला पॉईंट असा होता की जो सायंटिस्ट लोकांना इम्प्रेसिव्ह वाटला किंवा जो ॲक्च्युअल रिॲलिटी होती. तर ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असतो, सेंटरला न्यूक्लियस असतो, इथपर्यंत रुदरफोर्डने करेक्ट सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस फायनल ॲटमचं मॉडेल आलं, फायनली सायंटिस्ट लोकांना कळालं की ॲटम कसा असेल, काय त्याचं स्ट्रक्चर असणार आहे, तर त्यावेळेस त्यांना कळलं की रुदरफोर्डने जे सांगितलं होतं सेंटरला न्यूक्लियस आहे, दॅट इज ट्रू. पण तो जे सांगत होता इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होता ते, आणि ते रिव्हॉल्व होताना मग त्यांची हळूहळू एनर्जी कमी होतीये, तर ते तसं होत नाही आहे. ठीक आहे, अशा 2 गोष्टी आपल्याला इथून कळतात. ह्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत का? रुदरफोर्डच्या ड्रॉबॅक्समध्ये ड्रॉबॅक कळालेत? स्पायरल लाईक स्ट्रक्चर आहे, स्पायरल पाथ जो असतो की असा कंटिन्यू इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होता ते आणि नंतर ते हळूहळू त्यांची एनर्जी लूज करून सेंटरला येतात. ते सेंटरला न्यूक्लियस आहे. इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसमध्ये आले तर इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत, सेंटरला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये काय आहे तर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना बॅलन्स होऊन तिथं ॲटम डिस्ट्रॉय होऊन जातोय जर इलेक्ट्रॉन्स सेंटरला येऊन फॉल डाऊन पडले तर, सेंटरला न्यूक्लियसमध्ये आले तर. ओके, सो लेट मी नो इथपर्यंत क्लिअर आहे का? श्रावणी? येस मॅम. ओके, बाकी ठीक आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे बघा. नेक्स्ट टॉपिक आहे की डेव्हलपमेंट्स लिडिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल. मग आता जर तुम्हाला सिक्वेन्स आठवत असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपण जे थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल बघितलं होतं. अकॉर्डिंग टू जे थॉम्सन त्यांनी जे ॲटम्सबद्दल सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चार्ज हा युनिफॉर्मली स्प्रेड आहे, वॉटरमेलनसारखं स्ट्रक्चर आहे, रेड पार्ट जो असतो तो कुणाचा असतो तर पॉझिटिव्ह चार्जेसचा असतो आणि मध्ये मध्ये इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड झाले आहेत, जस्ट लाईक अ सीड्स इन अ वॉटरमेलन. बट ॲक्च्युली तसं होत नाही आहे. ते कुणी प्रूव्ह केलं? रुदरफोर्डने प्रूव्ह केलं. म्हणजेच जे थॉम्सन नंतर रुदरफोर्डचं मॉडेल आलं आणि रुदरफोर्डचे मॉडेलनी काय सांगितलं की जे थॉम्सन सांगतोय की पॉझिटिव्ह चार्ज काय झालाय ओव्हर द ॲटम डिस्ट्रीब्यूट झालाय, तर तसं नाही झालेलं. पॉझिटिव्ह चार्ज हा फक्त सेंटरला असतो. मग जे थॉम्सन नंतर रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आलं आणि रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर कुणाचं मॉडेल आलंय तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आलेलं आहे. मग हे इतकं सोपं होतं का सायंटिस्ट लोकांना त्या काळात की एकाच मॉडेल
येतंय ते फेल होत नाहीये, तर लगेच दुसरा पर्सन त्याचं स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल पुढं आणतोय, त्याच्याबद्दल पॉईंट्स वगैरे सांगतोय, तर डेफिनेटली नॉट इझी. इन बिटवीन रुदरफोर्डच्या आणि बोर्सच्या ॲटॉमिक मॉडेलच्या इन बिटवीन काही इन्व्हेन्शन्स झाले, 2 नवीन इन्व्हेन्शन्स झाले, 2 नवीन डेव्हलपमेंट्स झाल्या. मग त्या डेव्हलपमेंट्स कुठल्या होत्या तेच आपल्याला बघायचे आहेत. डेव्हलपमेंट्स अशा कुठल्या डेव्हलपमेंट्स झाल्या ज्या डेव्हलपमेंट्सचा यूज कुणी केलाय, नेल्स बोर या सायंटिस्टनी केलाय, आणि नेल्स बोर्सनी मग स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे. म्हणजे बघा आता काय केलं, रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आलं, रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर काही डेव्हलपमेंट्स झाल्या, त्या डेव्हलपमेंट्सचा यूज कुणी केला, नेल्स बोरने केला, आणि त्याच्यानंतर मग नेल्स बोरने काय केलं, स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे. मग आता आपल्याला नेक्स्ट तेच बघायचं आहे की रुदरफोर्ड नंतर अशा कोणत्या डेव्हलपमेंट्स झाल्या ज्या डेव्हलपमेंट्सचा यूज नेल्स बोर या सायंटिस्टनी केला स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल रिप्रेझेंट करण्यासाठी. सो आवर नेक्स्ट हेडिंग इज डेव्हलपमेंट्स लीडिंग टू द डेव्हलपमेंट्स लीडिंग टू द काय करतात ते ह्या डेव्हलपमेंट्स, बोर्स ॲटॉमिक मॉडेल, बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल देतात ते, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. मग सगळ्यात पहिल्यांदा कुठली डेव्हलपमेंट झाली, कशाची डेव्हलपमेंट झाली, तर तिथे 2 रिझल्ट्स आहेत, त्या 2 रिझल्ट्सचा यूज केला आहे. पहिला आहे की वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी, वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी, वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, आता सगळ्यात सुरुवातीला तुमच्या मनामध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतील की वेव्ह म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, ड्युॲलिटी म्हणजे काय, तर ह्या सगळ्या प्रश्नांची 1 बाय 1 तुम्हाला आन्सर्स मिळतील. आत्ता आपण फक्त एवढंच बघतोय की रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर किंवा इन बिटवीन ह्या ज्या 2 डेव्हलपमेंट्स झाल्या, हे जे 2 इन्व्हेन्शन्स झाले, ह्या 2 इन्व्हेन्शन्सचा यूज नेल्स बोर सायंटिस्टने केलाय. मग ते 2 डेव्हलपमेंट्स कुठले आहेत, तर पहिलं डेव्हलपमेंट आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं नेचर हे ड्युएल आहे. ड्युएलचं मिनिंग आहे की 2 टाईप्सचं नेचर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं. समटाईम्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स वेव्हसारख्या बिहेव करतात आणि कधीकधी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स पार्टिकलसारख्या सुद्धा बिहेव करतात. सो आपल्याला इन डिटेल ते सुद्धा बघायचं आहे. आणि सेकंड, लाईन इमिशन स्पेक्ट्रा, ऑफ हायड्रोजन, ओके. मग आता आपण 1 बाय 1 बघूयात की वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर लाईन इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन. सो नेक्स्ट हेडिंग इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, आता बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, तर इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, एक एनर्जीचा फॉर्म आहे. जसं की बघा आपल्याला लाईट एनर्जी दिसते किंवा आपण हीट एनर्जी ट्रान्सफर करतो, साऊंड एनर्जी, ठीक आहे. तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ही सुद्धा एक काय आहे, तर एनर्जी आहे. ही सुद्धा एक एनर्जीचा फॉर्म आहे. आणि कधी प्रोड्यूस होते ही एनर्जी किंवा हे रेडिएशन्स कधी प्रोड्यूस होतात, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर ज्यावेळेस असतील त्यावेळेस काय होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स येतात आणि त्या प्रपोगेट होतात
आणि त्यांचं प्रपोगेशनची डायरेक्शन कशी असते तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डला काय करतात, त्या परपेंडिक्युलरच प्रपोगेट होतात. फॉर एक्झाम्पल, जर आता तुम्हाला एखादं ॲनिमेशन किंवा एखादी डायग्रॅम दाखवायची असेल तर मी लगेच दाखवते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन व्हिजिबल आहे का? Yes, ma'am. हे फोटोज वगैरे दिसतात आहे का? सो बघा, आता इथे मी एक इमेज तुम्हाला दाखवतीये. आता जर तुम्हाला लक्षात येत असेल, बघा आता इथे ही जी रेड कलरची आहे ना, इट इज युअर इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्ड ही ब्ल्यू कलरची आहे. मग आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, इट इज अ इलेक्ट्रिक फील्ड आणि ही आहे मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस जी रेडिएशन डेव्हलप होती, जी एनर्जी डेव्हलप होतीये, तिची डायरेक्शन कशी आहे तर ह्या दोन्ही फील्डला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे आणि हिला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणत असतो. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचे किती टाइप्स आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ते टाइप्स कसे लक्षात ठेवायचे बघा, एक निमॉनिक किंवा एक इक्वेशन किंवा एक अल्फाबेटिकल्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. CGX UV IMR हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. असं दोनदा तीनदा जर तुम्ही म्हटलं CGX UV IMR म्हणजे असंच घरात फिरताना येता जाता असं म्हणत राहायचं CGX UV IMR. ह्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात राहतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स लक्षात राहतील. C फॉर कॉस्मिक रेज, कशाला म्हणतो आपण, C फॉर कॉस्मिक रेज. ओके, आता दिस इज नॉट इन युअर स्टेट बोर्ड बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET and JEE also. G for gamma rays, X for X rays, U for ultraviolet rays, okay, ultra rays, V for visible rays, त्याच्यानंतर I for IR rays किंवा infrared, ओके, IR rays म्हणतो, M for microwaves आणि R फॉर रेडिओ वेव्ज. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. हे काय आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचे टाइप्स आहेत. ह्या सगळ्या रेज कशा जनरेट होतात, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यावर ह्यांची सगळ्यांची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची डेव्हलपमेंट होती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय होतात, डेव्हलप होतात. मग सगळ्यात सुरुवातीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय कळालं का, it is a form of energy when electric field and magnetic field are perpendicular, they travel in a डायरेक्शन परपेंडिक्युलर टू देम. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डलाच त्यांची डायरेक्शन कशी असते, प्रपोगेट होण्याची परपेंडिक्युलर असते. सपोज इट इज युअर इलेक्ट्रिक फील्ड, हे तुमचं इकडे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. मग इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि आता ही डायरेक्शन कशाची आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स काय. लेट मी नो कसे लक्षात ठेवणार टाइप. CGX UV IMR
असं उगीच असं जरा तुमच्या लहान भावंडांना वगैरे म्हणून दाखवायचं. तो काय म्हणाल माहिती का, दादा अरे तुला काय ABCD येत नाही का? त्याला म्हणायचं मला ABCD येते, मी तर आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स पण यायला लागल्या. काय म्हणायचं, CGX UVIMR, CGX UVIMR असं दोनदा तीनदा तुम्ही म्हटलं तर तुम्हाला लक्षात राहील. बघा मग आता जे पण FM तुम्ही ऐकत असताल, रेडिओ ऐकत असताल, तिथं कुठले रेज असतात, कुठल्या वेव्ज असतात, तर रेडिओ वेव्ज असतात. त्याच्यानंतर आपण जे फूड गरम करतो मायक्रो ओव्हनमध्ये किंवा त्याच्यामध्ये कुठले रेज असतात, मायक्रोवेव्ज असतात. आपले जर एखादं पाय वगैरे फ्रॅक्चर झाला किंवा आपल्याला काही दुखापत झाली शरीराला वगैरे, तर बऱ्याच वेळा हाडांना काही दुखापत झाली की एक्सरेज वगैरे काढतो. मग तिथे कुठले रेज असतात, कुठले रेडिएशन्स असतात, तर एक्स रेज असतात. ओके. आता आपल्याला जे लाईट्स दिसतात विजिबल, म्हणजे ते कुठले आहेत तर आपल्या आईजला ते दिसतात, तर त्याला आपण विजिबल लाईट्स किंवा विजिबल रेडिएशन्स म्हणतो. विजिबल रेडिएशन्समध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कलरची लाईट दिसती. आता तुम्ही जर गणपती वगैरे बघायला गेला असतात तर वेगवेगळ्या कलर्सची तिथे लाईट असती. मग व्हिजिबलमध्ये कुठल्या कुठल्या कलर्सच्या लाईट असतात, तर आपल्याला ते रेनबो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, ताना पिही नी पाजा असं लहानपणी आपण म्हटलेलो आहे. मग दॅट इज अ व्हिजिबल रेंज किंवा व्हिजिबल लाईट आहे ती. मग तेच इंग्लिशमधून कसं लक्षात ठेवायचं, तर व्हिप ग्योर असं लक्षात ठेवायचं. ओके. रेड, ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. पी इथे मध्ये येल्लो, विबगर असं व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आता नेक्स्ट टॉपिक आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कळलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आता जर तुम्ही प्रपोगेट कशा होतात म्हणजे त्यांची डायरेक्शन त्या कशा दिसतात, तर बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला असं थोडंसं वेव लाईक स्ट्रक्चर दिसत असेल. सो मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचं प्रपोगेशन कसं असतं, तर इट्स लाईक अ वेव लाईक स्ट्रक्चर असतं. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहोत. Properties of electromagnetic radiations. Properties of इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, EMR असं सुद्धा म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय असते, तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कॅन ट्रॅव्हल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कॅन ट्रॅव्हल थ्रू एनी मीडियम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कॅन ट्रॅव्हल थ्रू एनी मीडियम. बघा आता ह्याचं मिनिंग काय होतं, म्हणजेच त्या रेडिएशन्सला ट्रॅव्हल करण्यासाठी कुठल्या स्पेसिफिक मीडियमची गरज नाही आहे. म्हणजेच त्या सगळ्या मीडियम, मग एअर असू द्या, वॉटर मीडियम असू द्या किंवा कुठलंही एखादं वेगळं मीडियम असू द्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय होतात त्या मीडियममधून सुद्धा ट्रॅव्हल होतात. ओके. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. नाव द सेकंड प्रॉपर्टी इज वेवलेंथ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ह्या कशा असतात, तर वेव्ज सारख्या असतात. मग आता वेवलेंथ म्हणजे काय, सगळ्यात सुरुवातीला वेवलेंथचं नोटेशन आहे लॅम्बडा. ओके. मग वेवलेंथची डेफिनेशन काय आहे, जर आता मी तुम्हाला ही वरची इमेज पुन्हा एक्सप्लेन करते. बघा इथे त्यांनी असं एक लाईन ड्रॉ केलेली आहे. मग वेवलेंथला काय म्हणू शकतो आपण, इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह क्रस्ट. हा जो वरचा पार्ट असतो ह्या वरच्या पार्टला काय म्हणतात, तर क्रस्ट म्हणतात. आणि हा जो खालचा जो पार्ट असतो डाऊनवर्ड साईडचा त्याला ट्रफ असं म्हणतात. मग आपण काय म्हणू शकतो, द डिस्टन्स बिटवीन कॉन्झिगेटिव्ह क्रस्ट. कॉन्झिगेटिव्हचा इम्पॉर्टंट आहे हा वर्ड, कारण सलगचे, म्हणजे ही क्रस्ट झाल्यानंतर त्याच्या पुढची क्रस्ट हीच आहे. मग ह्या दोन्ही क्रस्टमधले जर 2 पॉईंट्स घेतले तर ह्या पॉईंट्समधले जे काही डिस्टन्स असणार आहे त्या डिस्टन्सला आपण वेवलेंथ म्हणतोय. किंवा आपण असं म्हणू शकतो, सपोज आता मी हा पॉईंट घेतलेला आहे ट्रफमधला आणि इथला एक पॉईंट घेतलेला आहे. मग हे जे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह ट्रफ, ह्याला पण आपण काय म्हणू शकतो,
वेवलेंथ असं म्हणू शकतो. ठीक आहे, कळालंय मग वेवलेंथ म्हणजे काय? तर कॉन्सिक्युटिव्ह क्रस्टमधलं डिस्टन्स किंवा कॉन्सिक्युटिव्ह ट्रफमधलं डिस्टन्स. वरचा जो पार्ट असतो इट इज अ क्रस्ट आणि खाली जो पार्ट आहे डाऊनवर्ड साईडला इट इज अ ट्रफ. फॉर एक्झाम्पल आय विल ट्राय टू ड्रॉ, बट आता लेट्स सी की कशी वेव ड्रॉ करता येते. अरे यार, it is little bit to draw on. पण ही मोठी झाली. बघा आता मी इथे एक वेव ड्रॉ करायची ट्राय केलाय. आता समजून घ्या थोडंसं तुम्ही पण. हा जो वरचा पार्ट आहे इट इज अ क्रस्ट, किंवा वरचे जे पण तुम्हाला असे डोंगरासारखे दिसतात आहे त्याला आपण क्रस्ट म्हणतो. आणि ही जी डाऊनवर्ड साईडला तुम्हाला दिसतात आहे त्याला आपण ट्रफ असं म्हणतोय. ओके, मग आता मी काय करते बघा, हे 2 पॉईंट्स मी सिलेक्ट केलेत क्रस्टवरचे, कॉन्सिक्युटिव्ह क्रस्टवरचे हे 2 पॉईंट्स मी सिलेक्ट केलेत. ह्या कॉन्सिक्युटिव्ह क्रस्टचं जे काही डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला मी काय म्हणणार आहे? वेवलेंथ म्हणणार आहे. मग मी हेच पॉईंट कन्सिडर करायचे का? सपोज इट इज युअर मिडल पार्ट. मी आता हा पॉईंट कन्सिडर केला आहे. हा पॉईंट आणि ह्याच्या इकडचा नेक्स्टवाला जो पॉईंट असेल ह्या 2 पॉईंट्समधलं जे काही डिस्टन्स असणार आहे ते सुद्धा काय असणार आहे? तर वेवलेंथ असणार आहे. किंवा इथे आता ट्रफचा हा पॉईंट मी सिलेक्ट केला आणि ट्रफचा हा एक पॉईंट मी सिलेक्ट केला, तर ह्या 2 कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ्समधलं जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? वेवलेंथ म्हणणार आहोत. मग आपण डेफिनेशन काय लिहू शकतो? इट इज अ डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह क्रस्ट्स और 2 कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ. ओके, रिप्रेझेंट कशाने करतो? लॅम्डानी. काय लिहिणार? द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह हा महत्वाचा वर्ड आहे. कॉन्सिक्युटिव्ह डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह क्रस्ट्स और 2 कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ्स. 2 consecutive troughs is called troughs. In wave is called wavelength. सो लेट मी नो वेवलेंथची डेफिनेशन क्लिअर आहे का? कुणाला काही डाऊट्स आहेत का? पटकन सांगा. इट इज अ डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह क्रस्ट्स और 2 कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ्स इन अ वेव इज कॉल्ड वेवलेंथ. ओके, सो मला सांगा, जर हे डिस्टन्स असेल तर ह्याचं SI युनिट काय असेल बाळांनो? जरा थोडंसं लॉजिक लावा. डिस्टन्स आहे, मग वेवलेंथचं SI युनिट काय असू शकतं? व्हॉट इज द SI युनिट ऑफ डिस्टन्स? सांगा लवकर, काय वाटतं? रॉंग झालं तरी चालेल, बट तुम्ही सांगायला पाहिजे. काय? मीटर. येस, व्हेरी गुड. वेवलेंथचं युनिट काय असणार आहे? SI युनिट मीटर असणार आहे. SI युनिट ऑफ वेवलेंथ, SI युनिट ऑफ लॅम्बडा इज मीटर. ओके, जनरली आपण डे टू डे ह्याच्यामध्ये किंवा जनरली आपण अँगस्ट्रॉम, नॅनोमीटर, पिकोमीटर हे युनिट्स यूज करत असतो. मग आपण थोडेसे युनिट कन्व्हर्जन बघूयात. वेवलेंथ शक्यतो नॅनोमीटरमध्ये असतात, तर 1 नॅनोमीटर म्हणजेच किती मीटर? तर 10⁻⁹ मीटर. ओके, 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती मीटर? तर 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर.
हे थोडे युनिट कन्वर्जन्स तुम्हाला माहीत असले पाहिजेत. सो इथपर्यंत क्लिअर आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल कसा असतो बघा, इट्स लाईक टिल व्ही, असं न्यू सारखा, न्यू म्हणतात ह्याला, हा ग्रीक लेटर आहे न्यू. आता फ्रिक्वेन्सीचा मिनिंग काय होतो, फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय बघा. आता सपोज हा एक रोड आहे आणि ह्या रोडवरून ना खूप साऱ्या गाड्या जातात आहे, ओके. पण असं आपण बोलतो की खूप गाड्या जातात आहे, की गाड्यांची फ्रिक्वेन्सी खूप आहे. हे कशावरून बोलतो आपण, कारण आपल्याला असं दिसतं. सपोज आपण ह्या रोडवर 10 मिनिट्स उभं राहून ऑब्झर्व केले तर 10 मिनिट्समध्ये खूप साऱ्या इथे गाड्या जातात आहे. किंवा आता आपण दुसऱ्या दिवशी पण ऑब्झर्व केलं 10 मिनिटासाठी, 10 मिनिटात बघितलं आपण तर 10 मिनिटातच आपल्याला खूप साऱ्या गाड्या जाताना दिसतात आहे. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो की इथे नाही का फ्रिक्वेन्सी खूप आहे किंवा फ्रिक्वेंटली गाड्या इथून जातच असतात, ह्या रोडवर कंटिन्यू फ्रिक्वेंटली गाड्या असतातच असतात असं आपण बोलतो. तर मग आता वेव्सच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, सपोज हा एक गिवन पॉईंट आहे आणि ह्या गिवन पॉईंटमधून किती वेव्स पास होतात ते, नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू दिस पॉईंट इन अ 1 सेकंड. 1 सेकंडमधून ह्या पॉईंटमधून किती वेव्स पास होतात ते, त्याला आपण काय म्हणत असतो, मग फ्रिक्वेन्सी असं म्हणत असतो. मग डेफिनेशन आपण काय लिहितो, द नंबर ऑफ वेव्स दॅट पासेस थ्रू अ गिवन पॉईंट इन अ 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ वेव्स, किती वेव्स, तो नंबर, तोच नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा असतो किंवा तोच नंबर आपण ऑब्झर्व करतो. द नंबर ऑफ वेव्स passing through a given point, the number of waves passing through a given point, the number of waves passing through a given point in a 1 second. हो झालं. in 1 second is called frequency. The number of waves passing through a given point in a 1 second is called frequency. आता सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड काय आहे ह्या डेफिनेशनमध्ये, तर 1 सेकंड त्यांनी मेन्शन केलेलं आहे. एका सेकंदामध्ये किती नंबर ऑफ वेव्स पास होतात आहे त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, एका गिवन पॉईंटमधून, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं आहे. मग SI युनिट काय आहे फ्रिक्वेन्सीचं, SI युनिट आहे सेकंड इनवर्स किंवा हर्ट्स. करेक्ट, गुड. सेकंड इनवर्स और त्यालाच काय म्हटलं जातं, हर्ट्स. सो चलो वी विल स्टॉप हिअर. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण रुदरफोर्डचं ड्रॉबॅक बघितलंय, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट्स कुठल्या झाल्या, त्यातलं आपण पहिल्या डेव्हलपमेंटकडे जस्ट आपल्याला जायचं आहे. पहिल्या डेव्हलपमेंट आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी जे पण गोष्टी लागतात आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, ती वेव्हसारखी बिहेव करते आणि पार्टिकलसारखी पण बिहेव करते. राईट नाऊ आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वेव्हसारखी बिहेव करत असेल तर तिला वेव्हच्या प्रॉपर्टीज असणार आहेत. मग वेव्हच्या प्रॉपर्टीज कुठल्या असतात तर वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, त्या आपण आता स्टडी करणार आहोत. आणि नंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं पार्टिकलसारखं सुद्धा बिहेवियर असतं ते पण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर आपण लाईन इमिशन स्पेक्ट्रा स्टडी करणार आहोत. अँड देन वी आर गोइंग टू ॲक्च्युली सी द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, सो इतक्या इझिली पण आपण बोर्सच्या ॲटॉमिक मॉडेलपर्यंत नाही पोहोचत आहे, ठीक आहे. आणि बोर्सच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर येतं फायनल क्वांटम मॉडेल, जे की मेन क्वांटम मॉडेल असणार आहे. फायनल क्वांटम मॉडेल स्क्रॉडिंजर सायंटिस्टने दिलेलं. सो बोर्सचं मॉडेलसुद्धा ॲक्सेप्ट नाही केलं, त्याचे पण काही ड्रॉबॅक्स होते. देन क्वांटम मॉडेल आलं, ते फायनली सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपला जो चॅप्टर आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे, तर ॲटमचं स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी सुरुवातीला आधी मग आपल्याला हे सगळे मॉडेल्स, त्यांचे ड्रॉबॅक्स स्टडी करणं, मध्ये मध्ये जे इन्व्हेन्शन्स झाले, डेव्हलपमेंट्स झाले, ते स्टडी करून मग आपल्याला फायनल ॲटमच्या मॉडेलपर्यंत जायचं आहे. ओके,
सो वी विल स्टॉप हिअर. काही डाऊट्स आहेत का कुणाला? सगळ्यांना क्लिअर आहे?